पपईतील फळ फुगवणीसाठी आपण आज पैठण तालुक्यातील कडेठाण शिवारामध्ये आलेलो आहोत. हा पपईचा बाग मागच्या फेब्रुवारीपासून आपल्या नियोजनामध्ये आहे. 11 फळ वजन झालेलं आहे. अशा प्रकारे आहे. तर यांच्या फळ फुगवणीसाठी आपण आज ट्रीटमेंट सुरू करणार. आज आपण गोपीनाथ भाऊ चव्हाणच्या बागेत आहोत. पण 3 छोटे फळ आहेत. त्यांचे मोठे फळं आहेत, त्यांची साईज झाली आहे. आता आपल्याला जे साईजचे फळं आहेत त्यांचे फळ फुगवणी करण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची. तर राम राम सर. तर हे 3 फळं घेतलेत. सगळ्यात छोट्या साईजच्या फळाचं वजन आहे 80 ग्रॅम. जे मध्यम आकार फळ आहे 200. ग्राम म्हणजे मोठं आहे, छोटं मोठं. ते आहे 380 ग्राम. फळ आता किती किलो झाले असेल सर? काही 1.5 किलो 2 किलो 2.5 किलो पर्यंत फळ भेटेल आपल्याला. काही याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा मोठं. आणि हे कधी काढायला येतील आता? अजून महिना 1.5 महिन्यात कवडी पडेल सर. अच्छा. आणि हे जे आता आपण जी ट्रीटमेंट करू ना याच्यामधून बारीक जी साईज जी अजून क्वालिटी वेट वाढेल आणि याच्यामध्ये पण वजन वाढून भेटेल. वजन वाढल्यानंतर उत्पन्नात आपोआप वाढ होणार. याचं अजूनही काही गळते, नवीन जी कळी निघणं चालू आहे, थोडंसं आभाळाचं वातावरण, काही बुरशीची गळ, काही अन्नद पण प्रयत्न करू या ट्रीटमेंट मधून ते कमी होईल. बारा तुम्ही सगळं एक एक करेन आपलं पपईचा भावला जर आपण वस्तू फोन केली क्वांटिटी केली आपल्याला चांगला भाव भेटेल. आता या कधी सर टप्पे सर दसऱ्याच्या आसपास दसऱ्याच्या नंतर होऊन जाते. काही पहिला टप्पा येऊन जाईल आपला दसऱ्याच्या ह्याच्यात आहे की नाही, येऊन जाईल आपल्या नवरात्रीच्या सुरुवातीला निघून जाईल. म्हणजे जे सणावारात पाहिजे आपल्याला त्यावेळेस आपल्याला पपई निघून जाते. आणि आपण आता ट्रीटमेंट केल्यानंतर योग्य वेळ ट्रीटमेंट चालू आहे. आता ट्रीटमेंट झाली याच्यात भरपूरशी म्हणजे 40% आपल्याला चांगली फुगवून दिली. आज हे घडाला बघतोय याचं आपण एक 20 दिवसानंतर 25 दिवसानंतर बघा त्याच्यातलं फुगवून दिसतं. त्याच्यामुळे आपण मोठे घेतलं, त्याच्यामुळे आपण जे मोठे फळ घेतलं छोट्या फळांना किती येते याचा साईज वाढ हे पक्व व्हायला पाहिजे. हे पक्क झालं आपलं याच सोबत आपलं हे जे ड्रॉप आता आपण थांबलं पाहिजे. त्याला आपण एक स्प्रे त्याचं ड्रॉपिंग थांबून जाईल. याची पण साईज वगैरे वाढून जाईल. साईज क्वालिटी झाली म्हणजे फळाची गुणवत्ता, आकार आणि 3 गोष्टी असल्या म्हणजे मार्केटला तुम्हाला चांगला भाव भेटतो. ट्रीटमेंट आपल्याला करायची. आता आपल्याला द्वारे सोडायचे पिकअप सोबत 1261 5 लिटर पिकअप 100 ml जादू आणि 6 किलो 1261 जमीन सोडून द्यायचं. तुम्ही आता खत वगैरे टाकले पाणी द्यायचं अर्धा तास आणि शेवटच्या 15 मिनिटात जे काही मोठं करून टाकायचं. 5-6 दिवसापासून जे चालू होतं तर पूर्ण 45 दिवस याचं कार्य चालू राहतं जमिनीतून. मग 45 दिवसामध्ये तुमचं फुगवणीचं, माराची क्षमता वाढवण्याचं, अजून जी काही फूट निघते त्याची टिकून धरायची क्षमता सगळं वाढून जातं. जमिनीत पडलेले न्यूट्रिएंट्स अन्नद्रव्य ते उचलायचं काम करतं, मुळांची सक्रियता वाढवतं आणि झाडाची पण ग्रोथ वाढवतं. पान तुम्हाला त्याच्यातून चक्की वगैरे सगळ्या गोष्टी येऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला ही जी ट्रीटमेंट करायची ही आपण योग्य टाइमवर करतोय. आपण बघितलं हा जो प्लॉट होता सुरुवातीला व्हायरसने एकदम गेलेलाच होता. तुम्ही म्हटले याला रिकव्हर करा. आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस सर पूर्ण व्हायरसनं पॅक झालेला होता प्लॉट. तरी पण तो आता रिकव्हरी
उत्पादन देण्यासारखा झालेला आहे आपल्या, आणि भरपूर ठिकाणी चांगले फळं लागलेली. जर आपण चांगल्या गुणवत्तेत आणि चांगल्या वजनात जर घेतले तर 100% आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्या नवीन सेटिंग चालू आहे पण आपण प्रयत्न करू. पण पूर्तता करतो झाडामध्ये जी काही नवीन प्रक्रिया चालू असते तिच्यामध्ये तिला ते पूरक अन्नद्रव्य साठा या गोष्टी मिळत असतात आणि त्या गरजेचं असतात. तेच आपल्याला ट्रीटमेंट मधून करून घ्यायचंय. चव्हाण साहेब, जसं फेब्रुवारीच्या आसपास ट्रीटमेंट सुरू केलेली होती, ठीक आहे, तेव्हापासून आपण व्हायरसवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर आता हे मोठाले जे फळं आहेत या साईजवर आपण पोहोचलो आणि आपलं बाग पण चांगलं झालं आहे. आता हे जे मोठालं फळं आहे तर तुमच्या अंदाजाने सध्या आपल्या ह्या मोठ्या साईजचं किती फळं आपल्या बागेमध्ये आहे जे म्हणजे महिन्याभरामध्ये काढण्याला येईल? जास्त नसेल समजा, आता शिकत सुरुवात झाड आहे आपले सगळे झाडं 1000 आहे पण एक 800-900 झाडं, 900 प्रत्येक झाडावर 5-6 फळत असेल. मोठं इतकं नाही झालेलं ना, आता इथून पुढं मोठं होणार आहे. या झाडावर हा मग तर असं ॲव्हरेज मध्ये आपले 500 झाडं असतील ना. मग 5-5 फळं जरी पकडले आपण आणि एक आपण घ्या ट्रीटमेंट, आता ही जी आपण आता एक वेट घेऊ शकत नाही, तोडावं वाटत नाही सर, एवढं मोठं फळ झालं. आता याच आपण एक 3.5-4 किलोची जरी पपई भरली सर तर 20 किलो एका झाडावर माल निघणार आहे, बरोबर आहे. आणि असे आपले 500 जरी झाडं धरले तर 5 दुने 10 म्हणजे 1 ते 1.5 टन माल यांचा त्या वेळेत निघून जाईल. पण एक कमी ॲव्हरेज पकडला आपण. आणि याच्यामध्ये आता जी पाठीमागचा माल आहे सर, हा 1 ते 1.5 टनला का हा माल यांचा म्हणजे जे आपल्याला मार्केट भाव चालू आहे त्याच्यानुसार आपण आज वेळेवर ट्रीटमेंट करतोय. फुगवणीची सर्क्युलेशन चालू राहतं. हे माल तुटल्यानंतर मागच्या फळांना साईज वाढून जाते. हे तुटल्याशिवाय मागच्या फळांची साईज येत नाही. मग आता जी ट्रीटमेंट पण नवीन जी कळी निघते हिला पण सपोर्ट होईल, हिची गळ होणार नाही. त्यासोबत ही जी फळ आली मोठ्या फळांची याची फुगवण होणार, लहान फळ पण फुगवण होणार, साईज येणार, याच्यात पण कंटेंट वाढणार, याच्यात गोडी वाढेल, रस आणि याचं पण वजन वाढेल, याची गुणवत्ता वाढून जाईल. म्हणजे आपण जे ट्रीटमेंट करतो याच्यात झाडांचं सगळ्या गोष्टीनं त्याची पूर्तता करतोय आपण. कवडी पडायच्या अगोदर जेवढी साईज होती नंतर होईल ना, मग नंतर आपल्याला वेट अपेक्षित वेट मिळतं. कारण कवडी पडली तर मग वजन होती 5-6 किलो पर्यंत पपई होती. तसं केली तर तुम्ही आपण कमी फळ असल्यानंतर जास्त 7 किलो पर्यंत पपई जाते. आणि आपल्या झाडामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या पपयांना सुद्धा 5 किलो 6 किलो 7 किलो पर्यंत वजन आपण देऊ शकतो. ॲव्हरेजली पकडलं आपण आणि तेवढं आपल्याला भेटून जातं. 1-1.5 टन माल आपल्याला पैसे होऊन जातात आपल्याला अपेक्षित. आणि मग पाठीमागचा माल आपल्या साईज मध्ये चालेल. ठीक आहे, धन्यवाद.